हॅलो, नमस्कार, वेलकम टू रूबरू विथ अनु. सगळ्यात प्रथम एलिगंट आय यूट्यूब मीडिया चॅनलच्या सबस्क्रायबर्सना आणि नॉन सबस्क्रायबर्सना सुद्धा खूप सारं धन्यवाद. कारण आत्तापर्यंतच्या रूबरू विथ अनुच्या सगळ्या पॉडकास्टना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि त्याच मोटिवेशनमुळे आम्ही आजही एक वेगळा विषय, एक वेगळी व्यक्ती तुमच्यासाठी एक चांगलं कंटेंट घेऊन आलो आहे रूबरू विथ अनुमध्ये. रूबरू विथ अनुमध्ये मी अनुश्री आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि वेगळा विषय घेऊन आली आणि तो म्हणजे भारतीय रूढी, प्रथा, परंपरा आणि त्यामागचं वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय. आणि या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्या बरोबर असणार आहेत, आपल्या या संपूर्ण विषयावर आपल्याला चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक पाहुणा आणि तो गेस्ट म्हणजे आपले सगळ्यांचेच लाडके आणि आपल्याला माहिती असलेले, परिचित असलेलं असं नाव म्हणजे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकृ सोमण सर. सर, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, जसं मी म्हटलं की आपण भारतीय रूढी, प्रथा, परंपरा आहेत आपल्या आणि आपल्याला त्याचा कुठेतरी एक अभिमान सुद्धा आहे. नक्कीच. आणि त्या अनुषंगाने त्याच्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन हे खूप महत्त्वाचा आहे. आणि मला सगळ्यात प्रथम मग त्यामुळे तुमच्याबद्दल हे म्हणावं असं वाटतं की तुम्ही या दोन्हीची खूप सुंदर सांगड तुमच्या आयुष्यात घातली आहे. कारण एकीकडे खगोल अभ्यासक, दुसरीकडे पंचांग करते. अप्रतिम हा एक मेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या आयुष्यात घातलेला आहे. आणि त्यामुळेच या विषयावरती बोलण्याकरता तुमच्यासारखा उत्तम आम्हाला व्याख्याता मिळालाच नसता. त्याच्यामुळे आज हा विषय तुमच्याकडे घेऊन आले आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे आज प्रेक्षक पाहणार आहेत, ऐकणार आहेत, त्यांनाही आपण हा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून देण्याचा प्रयत्न आज या पॉडकास्टमधनं करायचा माझा विचार आहे. त्यामुळे सगळ्यात प्रथम सर स्वागत. आणि मी जसं म्हटलं तसं की आता श्रावण सुरू झाला आहे आणि श्रावण मासी हर्ष मानसी आपण म्हणतो तसं सगळीकडे बहर आलेला आहे. आणि मग याच बहरामध्ये कुठेतरी आपल्या ज्या सुंदर 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 सण, संस्कृती, समारंभ आहे याची पण कुठेतरी सुरुवात होते या पावसाच्या आगमनातून आणि ती झालेली आहे श्रावणाच्या माध्यमातून. तर श्रावणातल्या सण आणि ह्याच्याकडे आपण येऊया, परंतु त्याआधी बऱ्याच लोकांना किंवा आज जर का मी म्हटलं तर जेन झी म्हणाल, मिलेनियल म्हणाल, त्यांचा दृष्टिकोन श्रावणाच्या आधीचा जो असतो ना सर, तो कुठेतरी गटारी अमावस्या ह्याच्याकडे असतो. पण मी जसं म्हटलं तसं की या सगळ्याच्या मागे कुठेतरी विज्ञान आहे. तर काय सांगाल, म्हणजे गटारी अमावस्या किंवा मग आपण त्याला एक चांगल्या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दीपपूजन म्हणतो, त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल, याची सुरुवात आपण करूया. आषाढ कृष्ण अमावास्या, त्या दिवशी तुम्ही म्हणाल गटारी नाही, खरी ती गतहारी. हेच सांगायचं म्हणजे खरी म्हणजे दिव्याची अमावस्या. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात, दिव्याचं पूजन करायचं. आता ह्याच्या मागे सो विज्ञान आहे बघा. कारण पावसाळ्यामध्ये अंधार पडतो, माणसं घरातच असतात आणि त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्यावेळी दिव्यांची साफसफाई करायची, दिवे उत्तम स्थितीत ठेवायचे आषाढी एका अमावस्येच्या दिवशी बघा, आणि मग त्याचे पूजन करायचं. आपल्याकडे हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच अमावस्येला दिव्याची स्वच्छता ठेवून पूजन करायचं आणि मग त्याचा वापर करायचा पावसाळ्यामध्ये. ही म्हणून ही पद्धती गटारी अमावस्या नव्हे. अर्थात लोक समजतात का नॉनव्हेज खायचं नाही श्रावणामध्ये, का तर ते सुद्धा कारण आहे त्याला, वैज्ञानिक कारण. त्याच मुद्द्याकडे येणार होते, कारण जसं आपण आता म्हणलात की गटहारी किंवा गतहारी आपण त्याला एक्झॅक्टली. पण त्याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे श्रावण पाळणे. तर मग तुम्ही जसं आता म्हणत होतात की मग त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल, म्हणजे नॉनव्हेज आपण खात नाही श्रावण महिन्या, म्हणून ते नॉनव्हेज तुम्ही आषाढ अमावस्याला खाऊन घ्या. असं बघा, आपल्याकडे सूट दिलेली त्या दिवशी खाऊन घ्या असं सांगितलेलं आहे. आता का नाही खायचं, तर ते अपचन होतं त्याच्यामुळे, नंबर 1. नंबर 2, पावसाळ्यामध्ये जीवाणू शक्यता असते, नॉनव्हेज शुद्ध मिळत नाही, त्यामुळे कदाचित असेल. परंतु हे सांगितलेलं आहे. आणखी एक कारण उपवासाचं आहे, ते कदाचित काही लोकांना माहीत नसेल की पूर्वी धान्य संपायचं गावातलं. कारण भाद्रपद अश्विन महिन्यामध्ये नवीन धान्य तयार होतं, तेव्हा श्रावण महिन्यात धान्यात नसायचं. मग उपवास करा, पुण्य मिळेल. गावामध्ये ते धान्य पुरलं पाहिजे. तर या दृष्टीने ह्याच्या मागचं विज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये उपवास करा, नॉनव्हेज खाऊ नका, कांदा लसूण खाऊ नका, ती अपचन होऊ शकतं. त्यामुळे ही पद्धत पडलेली आहे, विज्ञान आहे याच्या मागे, हे समजून घ्यायला. मी म्हटलं असं सुरुवातीला की हेच आपण आज आपल्या नवीन पिढीला पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण
आपण कितीही म्हटलं तरी सर याला आपण रूढी म्हणतो कुठेतरी किंवा प्रथा परंपरा म्हणतो, पण ते तसं नसून आपल्या या प्रत्येक परंपरेमागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तो आजच्या पिढीला देणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांना बऱ्याच वेळेला हे असं वाटतं कुठेतरी अंधश्रद्धेकडे झुकताय का, किंवा ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे असं की आपण हे पाळलं पाहिजे, श्रावण पाळला पाहिजे. तर ते का पाळलं पाहिजे त्याचा मागचं विज्ञान आपण आज समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मला तुम्हाला तेच विचारायचं पुढे की आता मग श्रावण म्हटलं जसं तुम्ही म्हणालात की उपवास करायचे, पण आता बऱ्याच वेळेला असं असतं मग श्रावण सोमवार असेल, मग शिवमूठ असेल किंवा श्रावणी शुक्रवार असेल, असे अनेक गोष्टी श्रावणामध्ये केल्या जातात. जीवतीची पूजा केली जाते. अशा अनेक गोष्टी आम्ही पण आमच्या लहानपणापासून आमच्या घरामध्ये बघत आलोय, ऐकत आलोय. पण मग त्याच्या मागे पण काही विज्ञान आहे? नक्कीच विज्ञान आहे. याच्या मागे कथा अशी आहे, श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करा. काय माहितीये का, पावसाळ्यात शेतीची कामं झालेली असतात श्रावण महिन्यात आणि लोक घरात असतात. रिकाम मन राहू नये, माणूस रिकामा राहू नये, तो याच्यामध्ये उपासनेमध्ये दंग पाहिजे. म्हणून श्रावण महिन्यात बघा एकनाथी भागवत वाचा, धार्मिक ग्रंथ वाचा, घरात बसून राहू नका, नुसते वाचन करा, मनन करा, चिंतन करा. आणि मी त्याच्याबरोबर नवीन जोडेन की ते आचरणात आणा, वाचन मनन चिंतन करून. पण श्रावणी सोमवार त्यावेळी भगवान शंकराची उपासना बघा तुम्ही. त्याच्या मागचं विज्ञान, भगवान शंकर ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली, विष्णू पालन करतोय आणि भगवान शंकर वाईट गोष्टींचा लय करणार आहे अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. आणि भगवान शंकर आणखी एक गोष्ट असे, विष्णू ह्या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये शयनावरती आपल्याला माहिती आहे, क्षीरसागरामध्ये शेषशाही नागावरती झोपायला जातो आणि सर्व राज्यकारभार तो शंकराच्या हातात देतो. आता शंकर राज्यकारभार सांभाळतो अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. आणि त्यामुळं भगवान शंकराची श्रावणी सोमवारी उपासना करायची. म्हणजे उपवास करायचा. काही लोक एक वेळ जेवतात संध्याकाळी सूर्यास्तानंतर, काही लोक दिवसभर उपवास करतात. पण एक सांगतो मी, श्रावण सोमवारी शंकराचं दर्शन घेतात लोक, पिंडीवरती दूध ओततात, दही ओततात, हे विशेष आहे. पण मी एका मंदिरात गेलो होतो आणि तिथे बघितलं, एक ग्रस्त आले, त्यांनी 1 लिटरची पिशवी आणली बघा दुधाची, तोंडानंच फोडली आणि शंकरावरती ओतली पिंडीवरती आणि तिथेच पिशवी टाकली. तुम्ही मला सांगा शंकर प्रसन्न होईल का? नाही. तर मी अनेक देवळात सांगितलं शंकराच्या की असं करू नका, तिथे कात्री ठेवा आणि एक छोटी वाटी शंकरावरती व्हा दूध, आणि बाकीचं गरम करून प्रसाद म्हणून लोकांना द्या. आता बऱ्याच मंदिरामध्ये शंकराच्या हे करता आहेत आणि कात्री ठेवून ते थोडं दूध शंकरावरती टाकायला देतात, म्हणजे शंकरावरती अभिषेक करण्यासाठी, आणि बाकीचं गरम करून प्रसाद म्हणून वाटतात. असं करायला पाहिजे. नंतर शिवामूठ वाहतात. आपल्याकडे महिला विवाह होऊन सासरी आल्या की 5 वर्ष शिवामूठ वाहतात आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळी धान्य आहेत. पहिल्या सोमवारी तांदूळ, तीळ, मूग वगैरे अशी आहेत. आता ह्याच्या मागे विज्ञान काय, तर सासरी आलेल्या मुलीला, त्या कन्येला 1 मूठ भर धान्य द्यायची तरी सवय पाहिजे तिच्या हाताला. बघा, मी एके ठिकाणी गेलो होतो, मला ती महिला म्हणाली, हो सोमण सर 5 सोमवारचं एकदम धान्य वाहून टाकलं. तसं चालणार नाही. हाताला सवय लागायला दर सोमवारी 1 मूठ धान्य व्हायचं, 1 मूठ, हे त्याच्या मागचं विज्ञान आहे. आणि म्हणून ती शिवामूठ व्हायची. पण कोण दही ओततो, कोणी शिवामूठ वाहतो, हे असं होतं का म्हणे. शंकराचं मंदिर हे पवित्र राहिलं पाहिजे, स्वच्छता पाळली पाहिजे आणि तशी जबाबदारी आपल्यावरती येते. असा श्रावणी सोमवार. आता मंगळागौर, मंगळवारी मंगळागौर पूजन असतं, खेळ असतात. आता तो इव्हेंट झालेला आहे. पण मंगळागौरीचे खेळ काय आहेत, तर सासरी आलेल्या मुलीला 5 वर्ष मैत्रिणींबरोबर खेळता यायला पाहिजे, ती रुळली पाहिजे सासरी. पूर्वीच्या वेळी विवाह हे लहान वयात होत असत, कारण जगामध्ये जास्तीत जास्त आक्रमण झालेला देश कोणता असेल तर भारत देश आहे. आणि त्यामुळे बालविवाह व्हायची पद्धत होती, लहानपणीच विवाह व्हायचे आणि त्यामुळे तिला खेळायला पाहिजे. आणि सासरी म्हणून मैत्रिणी म्हणून मंगळागौरीचा खेळ, त्याच्या मागचं शास्त्र हे आहे. आणि पत्री जी औषधी वनस्पती आहे ती त्या मंगळागौरीवरती व्हायची, पूजा करायची. बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन आणि शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन. त्याच्या मागच्या कथा आहेत, कहाणी आहेत. आणि श्रावण महिना म्हटलं की कहाणी पण वाचली जाते. आता मला वाटतं आधुनिक कहाण्या लिहायला पाहिजे, नवीन कहाण्या, आणि तसा प्रयत्न व्हायला पाहिजे.
पण जरा जिवंतिका पूजन, मुलांचं आरोग्य चांगलं राहील. पण आताच्या काळात आरोग्य चांगलं राहायला पाहिजे तर लस जी टोचायची असते बालवयामध्ये ती वेळेवर टोचली पाहिजे. त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. ती जरा जिवंतिका पूजन, आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन, आणि रविवारी आदित्य पूजन, सूर्यपूजन असतं. मला तुम्ही सांगा ह्याच्या मागे विज्ञान आहे. आता हे सगळे उत्सव आहेत ना, हे ग्लोबल उत्सव झालेले. ज्या ज्या पृथ्वीवरती ज्या ज्या देशामध्ये भारतीय लोक गेलेले आहेत तिथे ते उत्सव साजरे करतात, आणि संपूर्ण जगातील इतर लोक विचारतात काय करताय तुम्ही, तर ते सांगतात माहिती. तर भारतीय संस्कृती ही आता जगाची संस्कृती बनत चाललेली आहे. खरं नक्की. आणि म्हणूनच मी सुरुवातीला असं म्हटलं असं की हे सगळे आपले व्रतवैकल्य आहेत किंवा हे आपल्या सगळ्या परंपरा आहेत, त्याचा अभिमान आपल्याला वाटलाच पाहिजे. पण त्याच्या मागचं सायन्स किंवा विज्ञान ते पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जसं तुम्ही आता म्हणता ना सर की हे जे व्रत आहेत आपली अगदी श्रावणातली म्हणा, मला तुम्हाला हेच विचारायचं की आजच्या काळात आधुनिक काळामध्ये याचा रिलेव्हन्स आपल्याला देता येऊ शकतो का वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर का विचार केला. जसं तुम्ही आता मंगळागौरीचं म्हणलात की त्या काळामध्ये त्या मैत्रिणींबरोबर खेळणं रुळणं हा त्याच्या मागचा एक उद्देश होता, हेतू होता. आपण याचा रिलेव्हन्स आत्ता कसा देऊ शकतो किंवा कसा दिला पाहिजे या दृष्टिकोनातून काय? व्रत लक्षात घ्या, व्रत म्हणजे काय तर नियम. बरोबर. मी व्रत एकभुक्त, पूर्वी एकभुक्त एक वेळी जेवायचं असं होतं. काही लोक नक्षत्र दिसायला लागली म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर एकदा जेवायचं असं होतं. बरोबर. काही लोक असं होते मागायचं नाही, जे वाढलंय तेवढंच खायचं असं होतं. ही व्रत म्हणजे नियमाप्रमाणे राहणं. आता मंगळागौरी सारखा खेळ हा आनंदाचा आहे. आता सगळीकडे मंगळागौरीचा इव्हेंट झालेला आहे, तसा खेळ करणारे पण तयार झाले, महिला मंडळ, चांगली गोष्ट आहे. तेव्हा ही संस्कृती जपलीच पाहिजे. पण आधुनिक काळामध्ये श्रावण महिना म्हटला ना की व्रत जरा वेगळी करायला पाहिजे. आणि व्रतांची संख्या किती आहे? 1000हून अधिक आहे. काळानुरूप बदललेली आहेत व्रत, लक्षात घ्या. काळानुरूप. आता आधुनिक काळामध्ये वेगळी व्रत. आता मी सांगतो ना ती व्रत. रविवारी आपण निसर्ग भ्रमण करायचं, कुटुंबाला घेऊन, एकट्याने नव्हे, लक्षात घ्या. पत्नी मुलांना घेऊन निसर्ग. मला तुम्ही सांगा ना, वृक्ष ह्या हिरवा रंग किती प्रकारचा असतो, सारी सृष्टी नटलेली असते या श्रावण महिन्यामध्ये. आणि ढगांचे आकार, आपण मेघदूत वाचतो, कालिदासाचं ते वाङ्मय वाचतो, पण आकाशातले ढग बघण्यातच मजा असते. तो धुवाधार पाऊस असतो, त्याच्यामध्ये एन्जॉय करायचं. खरं म्हणजे दर रविवारी श्रावण महिन्यामध्ये निसर्ग भ्रमण करायचं, सहकुटुंब आनंद मिळेल की नाही, हे आधुनिक काळामध्ये व्रत करायचं. एक्झॅक्टली. आता सोमवारी मोबाईलला स्पर्श करायचा नाही. हे खूप कठीण सांगताय व्रत तुम्ही सर. हो, एक वेळ जेवणं न जेवणं सोपं आहे की नाही, पण मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही. कठीण आहे. पण दर सोमवारी, श्रावण सोमवारी पहिल्यांदा पाहिजे तर 4 तास हात लावायचा नाही, असं करा. मग 8 तास, 12 तास, मग दिवसभर मोबाईलला स्पर्श न करता जगायचं. मंगळवारी व्हॉट्सअप बंद. तुम्ही अगदीच कठीण व्रत सांगत चाललाय. व्हॉट्सअप तुम्ही मला सांगा, एकीकडचा मेसेज दुसरीकडे पाठवतात. काय लोक तर क्रिएटिव्ह नाहीतच, एका ठिकाणचा मेसेज दुसरीकडे फॉरवर्ड. अरे काय चाललंय. व्हॉट्सअप आणि रील हेच बघत असतात. बरोबर आहे. मंगळवारी व्हॉट्सअप बंद. आधुनिक व्रत कसं आहे, चांगलं आहे, कठीण आहे, पण करायला पाहिजे आधुनिक काळामध्ये. नक्की. बुधवारी फेसबुक बंद. इंस्टाग्राम, फेसबुक सगळं बंद. हे माध्यमं चांगली आहेत, पण त्याचा वापर संयमाने वापरायचा. बुधवारी फेसबुक बंद. आणि गुरुवारी अतिशय महत्वाचं म्हणजे टीव्ही बंद ठेवायचा. कठीण आहे ना. टीव्ही शिवाय काय घरामध्ये सतत टीव्ही लावलेला असतो, मुलांचा अभ्यास होत नाही. आपल्या मनावरती कंट्रोल, व्रत ह्याच्यासाठी आहेत की मनावर नियंत्रण पाहिजे. तेव्हा गुरुवारी टीव्ही बंद, बटन काढून स्विच ऑफ करून ठेवायचा गुरुवारी. शुक्रवारी घराची साफसफाई करायची सर्वांनी, केवळ महिलांनी नव्हे, पुरुषांनी सुद्धा साफसफाई करायची एकत्र शुक्रवारी. आणि शनिवारीचं व्रत कठीण आहे. सांगू का? हो, नक्कीच. पुरुषांनी स्वयंपाक करायचा. भगिनींना, महिलांना सुट्टी. स्वयंपाक करताना किती कठीण असतं, कठीण आहे, किती अडचणी येतात हे कळायला पाहिजे. म्हणून पुरुषांनी स्वयंपाक करायचा.
मला अशी व्रतं वाटतं करायची. हो, चांगली व्रतं तुम्ही सांगितलेली आहेत आणि जसं मी म्हटलं मगाशी की काळानुरूप किंवा रिलिव्हंट आहेत अशी आपण ही व्रतं खरंच श्रावणामध्ये जर का पाळता आली, त्यातली 50% सर मला वाटतं पाळली कोणी जरी, तरी मला वाटतं आपण पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून एक पहिल्या प्रगती 4 तास पाळा ना, 1 तास तरी पाळून बघा. खरंय, खरंय. काही काही गोष्टींमध्ये आपण ब्लाइंडली त्या फॉलो करायला जातो किंवा त्या फक्त फॉलो करायच्यात म्हणून केल्या जातात. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला म्हणायचं आहे की वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमेसारखं म्हणजे आज अनेक महिला वटपौर्णिमेचं हे पूजा करतात, ह्याच्यात जातात. त्या वृक्षापर्यंत जाऊन जेव्हा ते पूजा करतात तोपर्यंत ठीक आहे. परंतु आजकालच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये त्यांना फॉलो पण करायच्या असतात ह्या सगळ्या संस्कृती. तेवढा वेळ पण नसतो. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं, फांदी घरी आणली आहे आणि त्याचीच पूजा केली आहे. असं कुठेतरी एक आपल्याला सवडीने आपल्याला जमेल तसं हे शास्त्र कुठेतरी मोडलं जातं, एक मोल्ड केलं जातं. तर ते कितपत योग्य आहे? त्याच्यामागचं सायन्स मग काय सांगतं नेमकं? हा चांगला प्रश्न विचारलाय. वडाच्या फांदीची पूजा करा असं कुठेही लिहिलेलं नाही. एक्झॅक्टली. गावामध्ये वटवृक्ष पाहिजे, नसेल तर लावा आणि त्याची पूजा करा. आणखी दुसरी गोष्ट वटपौर्णिमेला महत्वाची आहे, सांगा ना. ती म्हणजे केवळ सावित्रीनं उपवास करायचा नाही, सत्यवानाने घरातल्या त्यांनी पण उपवास करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही मला सांगा, त्या कथेमध्ये सत्यवान मूर्छित पडला आणि खरी मेहनत कोणाची होती? सावित्रीची. हो ना. आता सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलेलं आहे, महिला अर्थार्जन करता आहेत आणि जबाबदारी सांभाळतायत, तेव्हा घरातल्या सत्यवानांनी सुद्धा उपवास करायला पाहिजे. आणि एकत्र येऊन वटवृक्ष आपल्याला माहिती आहे, वटवृक्षाचं असं गावामध्ये पाहिजे, यासाठीच हे वटपूजन सांगितलेलं आहे. आणि त्याच्या मागची एक कथा आहे ना, त्या कथेपेक्षा त्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायला पाहिजे. वड असेल, पिंपळ असेल, हे वृक्ष गावामध्ये पाहिजेत आणि औषधी वनस्पती पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश आहे. तेव्हा वडाची झाडाची पूजा करा, दोघांनी जाऊन करा, सत्यवान आणि सावित्री, पण उपवास सुद्धा दोघांनी करा. बरोबर. हे त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्या, वटवृक्षाचे फायदे समजून घ्या आणि मग हे करा. वटवृक्षाचं आयुष्य पण भरपूर असतं. तुम्ही बघितलं असेल, पारंब्या आणि त्याचा उपयोग औषधी ह्याच्यासाठी पण वापर केला जातो. बरोबर. हे महत्वाचं आहे, समजून घ्यायचं. आताच्या पुढच्या पिढीला ना कार्यकारण भाव समजून द्यावा लागतो. एक्झॅक्टली. आणि तो दिला ना की मग त्यांना ते समजतं, पटतं. नाही तर म्हणतील हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. लक्षात घ्या, रूढी परंपरा मागचा कार्यकारण भाव. आता सोळं उदाहरण म्हणून सांगतो, आता कोरोनामध्ये आपल्याला त्याचं महत्व पटलं की बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतले पाहिजे, ही प्राचीन रूढी परंपरा आहे. पण कोरोनामध्ये ती लक्षात आली की आपण स्वच्छता पाळायला लागलो. तसंच हे धर्मशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे, कार्यकारण भाव. आणि तसं जर घेतलं तर ओके. सर, पुढे जाऊन मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की जसं तुम्ही आता उल्लेख करत होतात मगासपासून की श्रावणामध्ये उपवास केले जातात की उपवास करावे असं आपण एक शास्त्र सांगतं त्याच्यामागे. परंतु खरंच म्हणजे उपवास नेमके का करावे? नेमकं उपवास करण्याच्या मागचं काही शास्त्रीय दृष्टिकोन असतात का? कारण बऱ्याच वेळेला कसं होतं, आता त्याच्यासाठी सुद्धा केले जावे याकरता तुम्ही 16 सोमवार करा किंवा तुम्ही काय आपला गुरुवारच करा किंवा आता तुम्हाला चांगला नवरा मिळावा म्हणून तुम्ही त्या कुठले आणखीन हे करा, उपवास करा, हरतालिकेच्या दिवशी हे करा असं सांगितलं जातं. तर त्याच्या मागे पण काही शास्त्रीय दृष्टिकोन दिसतो? नाही, उपवास करा याचा अर्थ असा आहे की हलका आहार घ्या. तुम्हाला सांगतो, उपवासाला काय खावं हे कुठल्याही धार्मिक ग्रंथात लिहिलेलं नाही ना. हविष्यान्न म्हणजे काय, यज्ञात जे अर्पण करतो ते तांदूळ सोडून इतर अन्न खा असा अर्थ धरला गेला आहे. आता कर्नाटकमध्ये पोहे उपवासाला चालतात. हो का? आता आपल्याकडे पोहे चालत नाही उपवासाला, कसं चालेल? तर हे सगळं त्या स्थानपरत्वे आहे, लक्षात घ्या. तर उपवासाला साबुदाणा खातात. खरं म्हणजे साबुदाणा कसा तयार करतात ते तुम्ही बघितलं ना, तर साबुदाणा उपवासाला खाणार नाही. आणि साबुदाणा आरोग्याला वाईट आहे, चांगला नाहीये. बटाटा तर भारताचा नाहीच आहे. कसं बटाटा आणि साबुदाणा हे पदार्थ उपवासाचे. उपवासाचं जर उद्या पिझ्झा झाला ना, कोणी जाहिरात केली उपवासाचा पिझ्झा मिळेल, लोक खातील. उपवासाला खायचं नाही. आधुनिक काळात सांगायचं तर डाएटिंग. उपवास म्हणजे डाएटिंग. हा स्थूलता कमी, मांद्य शरीरातलं कमी करण्यासाठी उपवास. तेव्हा नवरा चांगला मिळेल यासाठी उपवास करा, हे गमतीनं सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली, मला तेच सांगायचं आहे. तुम्ही चांगला असाल तर नवरा चांगला मिळेल, साहजिकच आहे. पण प्राचीन काळी स्त्रियांना एक हे सांगितलं गेलेलं आहे की उपवास करा, त्यानिमित्तानं तरी उपवास करतील. नवरा चांगला प्रत्येकालाच पाहिजे ना, मग त्यानिमित्तानं तरी उपवास करतील.
कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे. आरोग्य शरीराचं चांगलं राहावं आणि ते सुद्धा थंडीमध्ये उपवास करा असं कुठे सांगितलेलं नाही बघा. का तर थंडीत भूक जास्त लागते. या पावसाळ्यातच उपवास करा असं सांगितलेलं आहे. त्याच्या मागचं विज्ञान हे आहे. तेव्हा नवरा चांगला मिळेल हे सांगितल्यामुळे तरी उपवास करायला हरकत नाही असं सांगितलं. म्हणजे खरंच हा विचार करताना कुठेतरी हेच जाणवतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा पटकन कुठेतरी आपण आत्मसात कराव्या म्हणून त्याला असं एक रूप दिलं जातं. पण त्याच्यामागे खरं तर सायन्सच आहे असं म्हणायला नक्की हरकत नाही सर. मग हा 16 सोमवारचा जर का समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी नेहमीच सांगतो उपवासाला समजा चुकून काय खाल्लं ना तर उपवास बुडत नाही. पंचांग करता असून सांगतोय. एक्झॅक्टली. मनावर संयम पाहिजे. उपवास आहे हे मनाचा निग्रहासाठी हे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. हे समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. सर थोडंसं पुढे आपण जसं गेलं आता श्रावणाबद्दल आपण बोललो. श्रावणातले हे सगळे व्रतवैकल्य असतील किंवा आता तुम्ही जसं मंगळागौर म्हणलात, वटपौर्णिमा, बऱ्याच गोष्टी आपण श्रावणातल्या चर्चा केली. आता श्रावण चालूच आहे. मला वाटतं जसं तुम्ही व्रत सांगितली ती जर या श्रावणापासून पाळली गेली तर खूपच छान आहे. पण थोडंसं पुढे गेलं तर आता लोकांना वेध लागलेले असतात श्रावणानंतर लगेच ते म्हणजे गणपतीचे, गणेश उत्सवाचे. आणि गणपतीच्या दृष्टिकोनातनं आज घराघरामध्ये गणपती आणला जातो. गणपतीची पूजा केली जाते, प्रतिष्ठापना केली जाते आणि खूप सुंदर पद्धतीने हा उत्सव आज साजरा केला जातो. मला वाटतं कुठेतरी लोकमान्य टिळकांचं जे एक स्वप्न होतं या मागचं, गणेश उत्सवाच्या मागचं, ते आज खरंच खूप छान प्रकारे साकार झालेलं दिसतंय आपल्याला. तर पण काय होतं त्याच्यामागे सुद्धा ना बऱ्याच वेळेला या सगळ्या आपल्या सण समारंभ किंवा उत्सवामध्ये सुद्धा ना काहीतरी मिथ्स असतात, काहीतरी लोकांच्या डोक्यातल्या कल्पना असतात आणि मग त्यांना कुठेतरी चालना देऊन मग ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने प्रतीत होतं की काय असं वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल गणपतीच्या दृष्टीने जर का विचार केला तर उजव्या सोंडेचा गणपती, मग तो कडकच असं किंवा म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी. तर त्या दृष्टिकोनातनं गणपतीचं महत्त्व किंवा ह्या ज्या कुठेतरी अंधश्रद्धेकडे झुकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत यांना छेद देण्याच्या दृष्टिकोनातनं काय सांगा. आता गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीचं पूजन करतो, साधी गोष्ट आहे. आता हे पृथ्वीचं पूजन आहे. बरं. भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं. तयार झालेलं नसतं, तयार होत असतं. आणि त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वीचे पूजन आहे म्हणून लिहिलं असतं बघा, पार्थिव गणेश पूजन. म्हणजे भाद्रपदात धातूच्या मूर्तीचं नव्हे तर मातीच्या मूर्तीचं पूजन करावं. खरं म्हणजे सुरुवात कशी झाली माहितीये, शेतावर जायचं, तिथेच मूर्ती मातीची तयार करायची, तिथेच पूजायची आणि लगेच विसर्जन करायची. अजूनही दक्षिण भारतामध्ये त्याच दिवशी विसर्जन करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीचं विसर्जन करतात. पण आपल्याला मूर्ती तयार करता येत नाही म्हणून कलावंतांकडून आणतो. आणि मग आता एवढी सुंदर मूर्ती कशी विसर्जन लगेच करायची. मग 1.5 दिवस कोणी ठेवतो, कोणी 5 दिवस ठेवतो, कोणी गौरी गणपती, कोणी 10 दिवस ठेवतो, अनंत चतुर्दशी, अशी प्रथा पडली. पण ही पृथ्वीची पूजा आहे, पार्थिव गणेश पूजन. कारण धान्य देणारी जी पृथ्वी तिची पूजा आपण पार्थिव गणेश पूजनानं करत असतो. आता तुम्ही उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, देव हा कडक नसतोच. देव हा कृपाळू असतो. देव हा कधीही कोणालाही शिक्षा करीत नाही, तो प्रसन्न असतो. लक्षात घ्या, देवाची पूजा आपण का करतो, ते देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे यासाठी करतो. म्हणजे आता गणपतीची सोंड डावीकडे का असते तर तुम्ही गणपतीची मूर्तीचं निरीक्षण करा. डाव्या हातात मोदक असतो, साहजिकच सोंड डावीकडे करतो. आता थोडा वेळ उजवीकडे गेली तर तो कडक कसा असेल, कडक नाहीच आहे. त्याची आपण लक्षात घ्या, पूजा करताना प्रसन्नता पाहिजे. आपल्याकडे ते एवढी सूट दिलेली आहे, पूजेमध्ये द्रव्य एखादी वस्तू नसेल, अक्षता वाहा. तुम्ही श्रद्धेनं पूजा करा, भक्तीनं पूजा करा. भक्ती महत्वाची आहे की नाही मला सांगा. भक्ती प्रत्येक काम करताना, म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा काम करताना भक्तीनं केलं ना काम चांगलं होतं. कुठलंही काम करा, उत्कृष्ट करा, भक्तीनं करा. तुम्हाला माहितीये, पाण्यामध्ये भक्ती मिसळली तर पाण्याचं तीर्थ होतं. अन्नामध्ये भक्ती मिसळली की अन्नाचा प्रसाद बनतो. गीतामध्ये भक्ती मिसळली प्रार्थना होते. तसंच कामामध्ये भक्ती मिसळली की कामाची सेवा होते, उत्कृष्ट काम होतं. तर भक्तीनं गणपतीची पूजा करा. कडक देव नसतो, हे आपल्याकडे गैरसमज आहेत, ते काढून टाकायला पाहिजेत. म्हणून तर हा प्रपंच तुम्ही करताय, धन्यवाद त्याबद्दल. आता बघा, नवरात्र अश्विन महिना येतो, त्याच्यात धान्य तयार होऊन घरात येतं. आता इथे निर्मिती शक्तीची पूजा सांगितलेली आहे.
बघा, निर्मिती शक्तीविषयी आदर आणि नवरात्र आणि 9 अंक, निर्मिती शक्ती आणि 9 अंक याच्यामध्ये नातं आहे. बर. बी पेरल्यानंतर 9 दिवसामध्ये अंकुरतं. गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं. म्हणून नवरात्र 9 दिवसांचं असतं. त्याच्या मागे विज्ञान आहे. हे 9 अंक ब्रह्मसंख्या म्हणतात त्याला. तेव्हा नवरात्रात निर्मिती शक्तीची पूजा ही केली जाते. अशा रीतीने सणांची सगळी जी रचना आहे ना, ही विज्ञानाधिष्ठित आहे आणि ती समजून घ्यायला पाहिजे. तसंच जसं आपण आता म्हणतो की सण झाले किंवा समारंभ झाले, त्या दृष्टिकोनातून आपण एक सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला. परंतु काय होतं, जसं मी मगासपासून म्हणते की अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्या खरंच कुठेतरी अंधश्रद्धेकडे जाणाऱ्या दिसतात. आणि मग त्याच्यावरती ते बिलीव्ह करायचं की नाही, त्याच्यावरती किती आपण विश्वास ठेवायचा आणि का आणि कशा प्रकारे ठेवायचा, हा प्रश्न मग कुठेतरी येतो. मग त्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही खगोल अभ्यासक असल्यामुळे हा प्रश्न प्रकर्षाने मला तुम्हाला विचारायचा वाटतो. ग्रहण. कारण ग्रहण म्हटल्यानंतर 2 अँगल एकदम समोर येतात सर. ग्रहण म्हटल्यानंतर एक खगोलशास्त्रीय दृष्टिकोन येतो समोर की आपल्याला ग्रहण बघायचं आहे किंवा एक अद्भुत घटना आहे जी आपल्याला अनुभवायची, हा एक विचार असतो कुठेतरी. आणि मग दुसरा विचार जो असतो कुठेतरी तो म्हणजे अरे बापरे ग्रहण आहे आणि मग ग्रहणात बाहेर जायचं नाही, ग्रहणात अन्न शिजवायचं नाही, ग्रहणामध्ये प्रेग्नंट बायकांनी तर अजिबात ग्रहणात काही करायचं नाही. सो एक घटना किंवा एक नैसर्गिक गोष्ट ज्याच्याकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन. अशी वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्ही दोन्हीचा जसा संयम साधलाय की खगोल विषयक तुमचा एवढा अभ्यास आणि तुम्ही पंचांग करते, मग अशा प्रश्नाला तुम्ही कशा प्रकारे बघता, कशी उत्तर द्याल? हा चांगला प्रश्न आहे. एक ग्रहण हा खगोलीय चमत्कार आहे. एक्झॅक्टली. हे समजून घ्यायला पाहिजे. खगोलीय घटना आहे ती आणि त्या दृष्टीनं परिणाम करून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याकडे ज्या गैरसमज येतात ना, पूर्वीच्या काळी तर पाणी ओतायचे, घरात भरलेलं पाणी ओतून टाकायचे ग्रहण सुटल्यानंतर आणि नवीन पाणी भरायचे. आता तुम्ही मला सांगा, तलावामध्ये जे पाणी असतं ते काय ओतलेलं असतं का? पुढची पिढी हा आजीला आईला प्रश्न विचारेल की हे पाणी ओततेस तू. आता लोक ओतत नाहीत. पण तसंच गरोदर स्त्रीनं भाजी चिरली तर विकृत मुलं जन्माला येतात, असा एक गैरसमज होता. उलट थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध युरोपमध्ये अनेक हजारो गरोदर स्त्रियांनी घेतलं आणि विकृत मुलं जन्माला आली. ही थायलिडोमाइड नावाच्या चुकीच्या औषधामुळं ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे, बघा सर, ते हे गैरसमज होते. आता लोकांना समजायला लागले. ग्रहण पाळायचं म्हणजे ग्रहण पाहायचं, ग्रहणाचं निरीक्षण करायचं. पण ग्रहण हे घाबरायचं नाही, वाईट होत नाही. अनेक अफवा पसरलेल्या होत्या पूर्वी, पण आता पुढची पिढी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करणारी आहे. तेव्हा साहजिकच ते विज्ञानाधिष्ठित आहे. तेव्हा आईवडिलांनी पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कार्यकारणभाव समजून द्यायला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना त्या मुलांना पटतं. आणि ग्रहण पाळणं म्हणजे ग्रहणाचं निरीक्षण करणं आणि ते सांगतील कसं ग्रहण होतं हे विशेष आहे. नक्की नक्की. पण मला वाटतं त्याच्यामुळेच आज कुठेतरी जो प्रसार आणि प्रचार झालाय विज्ञानाचा आणि तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचलाय, त्याच्यामुळे कुठेतरी आपलं भविष्य चांगल्या दिशेने जात आहे, हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. कारण या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या आपण सोडल्या आहेत त्या सोडून नवीन जेव्हा आपण काहीतरी आत्मसात करतोय ते जर का पॉझिटिव्ह असेल, चांगलं असेल, तर मला वाटतं येणारी पुढची पिढी चांगल्या पद्धतीने घडू शकेल. पण सर असं म्हणताना जसं तुम्ही आता म्हणताय की ग्रहणाबद्दल झालं, पण अशा असंख्य समजुती म्हणा, आपण समजुती म्हणूया किंवा गैरसमजुती अजूनही आहेत समाजामध्ये आणि काही समाजांमध्ये त्या पाळल्या पण जातात. तर फॉर एक्झाम्पल एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या नकळत अजूनही पटकन बोलल्या जातात की बाबा शनिवारी नखं कापू नका. हा म्हणजे असं एकदम पटकन, म्हणजे असं कोणीतरी पटकन बोलला नाही आज शनिवारी नखं नका कापू, दारिद्र्य येतं. म्हणजे ह्याच्या मागे त्या तेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आल्या तेव्हा काही वेगळे विचार होते का, किंवा त्याच्या मागे काही वेगळ्या संकल्पना होत्या का ज्या आत्ता रिलेव्हंट होत नाहीत काळाशी? नाही, खरं आहे. माणसाचं मन आहे, कळलं का? ते मन हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं असतं. विज्ञानाच्या नियमाप्रमाणे जगामध्ये चमत्कार नावाची गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. चमत्कारामागचा कार्यकारण भाव समजला ना की मग तो चमत्कार राहत नाही. तेव्हा नखं कापायची नाही. पूर्वीच्या काळी मला आठवतं रात्री नखं कापायची नाही, कारण अंधार असायचा, बोट कापलं जाईल म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या मागचं कार्यकारण भाव, पण शनिवारी करायचं नाही असं नाही. म्हणजे आणि जसं तुम्ही आता अंधार म्हणालात, अमावस्येला बरेच जण हे करतात की नवीन काम चालू करायचं नाही, अमावस्या आहे काहीच नवीन कपडे घालायचे नाही, असे लोक अजून हे करतात. त्याच्या मागे काय म्हणजे? बरोबर, पण लक्ष्मीपूजन अमावस्याला करतो की नाही आपण? अमावस्या
अमावास्याही अशुभ नसते. अमावास्याही अशुभ नसते. लक्ष्मीपूजन आपण करतो अमावास्येला, मग अमावास्येला का ते पौर्णिमेला करायला पाहिजे? बरोबर नाही. लक्ष्मी विचारते. बघा त्याच्या मागचं कसं शास्त्र किती चांगलं आहे. लक्ष्मी विचारते मी कुठे राहू. कोजागरी पौर्णिमेला सुद्धा ती विचारते कुठे राहू. जिथे स्वच्छता आहे, जिथे मेहनत आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, हा तिथे तू राहा. ओके. पण पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. नक्की. सन्मार्गानं मिळालेला पैसा बरोबर. आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा वा. त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि ते अमावास्येला पूजन करतो. मग वाईट कशी असेल अमावास्या? खरं. जसं आता आपण म्हणतोय ना की तुम्ही म्हणाल जसं चांगलं वाईट, चांगलं वाईटकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असू शकतो, पण बऱ्याच वेळा ना सर त्याला शुभ अशुभाचं पण एक अँगल देतात आणि मग लोक कुठेतरी मग घाबरतात. कारण लोकांची ना श्रद्धा असते आजही. लोकांची अगदीच मन आहे, त्यामुळे श्रद्धा असते आणि मग शुभ अशुभ म्हटलं की त्या श्रद्धेला कुठेतरी एक ठेच पोहोचू शकते. मग अशा वेळेला काय होतं, एक मला हे आठवतं म्हणजे तो इन्सिडन्स असा की आता घरात कोणाचा मृत्यू झालाय तर मग त्यावेळेला जे सुतक पाळलं जातं किंवा तिथे आपण जे हे ठेवतो आणि एक पिंडदान विधी केला जातो, तिथे ते कावळ्याला महत्त्व दिलेलं आहे. कावळा शिवतो असं म्हणतात आणि मग मोक्षप्राप्ती होते. असं सगळं आम्ही पण लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय सर, अनुभवत आलोय. पण मग त्याच्या मागे म्हणजे हे सुतक पाळणं असेल किंवा कावळा शिवणं असेल अन्नाला आणि खरंच मोक्षप्राप्ती, हे सगळं काय म्हणजे काय सांगाल याच्याविषयी? काही विज्ञान आहे? प्रश्न विचारलाय, चांगला आहे. लक्षात घ्या, समजून घेतलं ना की माझ्या मागचं विज्ञान लक्षात घेतलं काय कशासाठी. आता सुतक पाळणं काय, मृत्यू आजाराने होतो माणसाचा आणि त्या वास्तूमध्ये तो आजार असतो, म्हणजे जीवजंतू असतात. म्हणून तो इतरांनी सुतक पाळायचं म्हणजे काय तर स्वच्छता पाळायची. ते दिवस गेले ते जीवजंतू निघून जातात, मरतात, अशी त्या काळामध्ये श्रद्धा होती. म्हणून ते सुतक पाळणं ही आलेलं आहे. लक्षात घ्या त्याच्या मागचं. आता पिंड कावळा शिवतो की नाही, कावळ्याला आत्मा दिसतो असं म्हणतात. आता बघा, मनुष्य मरण पावला की काय निघून जातं, आत्मा निघून जातो आणि तो कावळ्याला दिसतो. लक्षात घ्या, ते जेव्हा आपण हे पिंड करतात, तांदूळाचा गोळा करतात, तर तांदूळाच्या गोळ्यामध्ये ते तिथे जर आत्माला शांती मिळाली नसेल, आपण म्हणतो ना शांती मिळो अशी प्रार्थना करतो, समजा त्याला शांती मिळाली नाही त्याला, तर तो तिथेच राहतो आणि तिथेच राहिल्यामुळे कावळ्याला तो दिसतो. म्हणून तो कावळा पिंडाला स्पर्श करत नाही अशी आपल्याकडे समजूत होती. कावळ्यालाच आत्मा तो दिसतो आणि त्या आत्म्याला सद्गती मिळाली असेल तर तो तांदूळाचा गोळाच असतो, पिठाचा तांदूळाचा भाताचा गोळाच असतो. मग तिथे आत्मा नसतो म्हणून कावळा शिवतो त्याला. लक्षात घ्या, कावळ्याला तो आत्मा दिसतो, सद्गती मिळाली तर तिथे भाताचाच गोळा असतो म्हणून कावळा स्पर्श करतो, पण सद्गती मिळाली नाही तर तो आत्मा तिथे घुटमळतो. अशी आपल्याकडे श्रद्धा आहे आणि श्रद्धा म्हटल्यानंतर कावळा त्या आत्म्याला तिथे असल्यामुळं स्पर्श करत नाही. लक्षात घ्या त्याच्या मागचं विज्ञान. अर्थात सद्गती मिळो म्हणून आपण प्रार्थना करतो ना की सद्गती मिळो. काही लोक त्याच्या इच्छा बोलून दाखवतात आणि आम्ही तुझ्या मुलांची काळजी घेऊ असं म्हटलं की ह्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि श्रद्धा ही प्रत्येक माणसामध्ये भिन्न असते. मन आणि श्रद्धा ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर ह्याच्याला काही अर्थ नाही असं दिसतं. मनुष्य मेला की तिथे एंड समाप्त होतो. मला वाटतं खूप छान सांगतोय आपण. आणि जसं मी आता म्हटलं की आता हे आपण एक मृत्यू झाल्यानंतर किंवा सुतक किंवा ह्याच्याबद्दल बोललो, अशा अनेक गोष्टी असतात सर. म्हणजे जसं आपण जर का बघितलं, आज आता आपण 2025 मध्ये बसलोय. आज तुम्ही जसं मगाशी म्हटलात की एआयचा जमाना आहे, ChatGPTचा जमाना आहे, पण तरी सुद्धा हीच लोक जे एआयचा अभ्यास करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात, हीच लोक त्यांच्या गाड्यांना अजूनही लिंबू मिरची लावतात सर, किंवा दृष्ट काढतात, दृष्ट लागली म्हणतात. ह्या संकल्पना कधी जाणार किंवा या संकल्पना मागे खरंच काही आहे का? म्हणजे त्याच्यावरती विचार करायला हवा का त्याच्यामधनं बाहेर निघून आजच्या काळानुरूप काहीतरी या गोष्टींना वेगळी चालना द्यायला हवी? खरं सांगू का, मन आहे ना जोपर्यंत, आणि हे पिढीमध्ये बदलत जाणार आहे, पर्सेंटेज त्याचं कमी कमी होणार आहे, पण मन आहे आणि 1+1=2 किंवा 2+2=4 हे जीवनामध्ये उत्तर येत नाही. आपण बघतो ना, आता एखादा अपघात झाला, विमानाचा अपघात झाला, एवढे लोक मरण पावतात,
तर यांच्या कुंडलीत काय सगळ्यांचा मृत्यूयोग असतो का? नाही. पण ह्याला कारण सांगता येत नाही. कशामुळे झाला हे कळतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, पण तो का झाला, त्यांचाच मृत्यू का झाला त्यांनाही माहीत नसतं अगोदर केव्हा असं होईल, कल्पनाही नसते. तेव्हा जीवन जोपर्यंत माणसाचं असं आहे ना, तोपर्यंत श्रद्धा आहे आणि मन आहे. आणि मन निर्भय करण्यासाठी, बघा, मन निर्भय करण्यासाठी मनुष्य ते गोष्टीचा वापर करतो, असं झालंय. पण कोणी तुम्ही म्हणाल तसं लिंब बांधत असतील, कोणी मिरची बांधत असेल, कोणी देवाचा फोटो ठेवून नमस्कार करत असेल आणि ड्रायव्हिंग करत असेल. निर्धास्त निर्भय आपल्याला लोक सांगतील हे करा ते करा ते करा, मनावर आपल्यावर आपली श्रद्धा पाहिजे, आपली ताकद, आपला आत्मविश्वास, आपलं ज्ञान, आपला अनुभव, ह्याच्यामुळे आपण निर्भय बनतो. बरेचसे बघा, तुम्हाला घाबरवून लोक तुमच्याकडून पैसे काढत असतात, हे घाबरवतात, असं झालंय तसं झालंय तसं, प्रत्येक जण. आणि त्यावेळी विश्वास बसतो, कारण आपण बिथरलेलं असतो, मन बिथरलेलं असतं. अशा वेळी स्वतःवर श्रद्धा पाहिजे, स्वतःचं कार्यकारण भाव समजून गेला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे, आणि मग निर्भयता प्राप्त करून घ्यायची, एका जागी स्थिर राहायचं आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करायचा. अगदी. सर, जाता तर तुम्हाला मला हेच विचारायचं होतं की आजची पिढी जसं आपण म्हणतोय की खूप शार्प आहे, AI कडे जाणारी आहे, म्हणजे एक सायन्सचं त्यांनी आत्मसात ऑलरेडी केलेलं आहे, ते त्याच दृष्टिकोनातनं पुढे जात आहेत, आज विज्ञानाकडेच बघतायत ते. तर अशा वेळेला ह्या पिढीला एक खगोल अभ्यासक म्हणून तुम्ही एक शास्त्रीय दृष्टिकोन द्यालच, परंतु हे जसं आपण मगासपासून म्हणतोय की हे आपल्या सगळ्या भारतीय संस्कृती आहेत, आपले सण उत्सव आहेत, आपल्या प्रथा परंपरा आहेत, रूढी असतील, ह्या पण कुठेतरी वारसा आहे आपला, हा पण कुठेतरी पुढे गेला पाहिजे नवीन पिढीबरोबर. तर या दोन्हीची सांगड या पिढीने कशी घालावी, या दृष्टिकोनानं जाता आता काय सांगाल तुम्ही? हां, चांगला प्रश्न आहे. कारण आजची मुलं ही अतिशय हुशार आहेत, त्यांनी विज्ञान अभ्यासाला पाहिजे. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण जगतो आहोत, आणि हे करत असताना भारतीय संस्कृती मागचं विज्ञान हे समजून घ्यायला पाहिजे. आपण कमी नाही होत, मनामधला न्यूनगंड आहे ना, तो निघून जायला पाहिजे. भारतामध्ये एक वेळ धान्य जे पिकायचं ते पुरायचं नाही, इतर देशांकडून धान्य आयात करायला लागायचं. आता भारतामध्ये अन्नधान्य जे तयार होतं ते आपल्याला पुरून आपण एक्सपोर्ट करतो, परदेशात निर्यात करतो. आपण कमी नाही होत. साधी सुई निर्माण होत नव्हती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, परदेशातून आयात व्हायची. आज आपण चांद्रयान-3 जे पाठवलं ते संपूर्ण भारतीय बनावटीचं होतं. इस्रो जे काम करते, आता जग संपूर्ण इस्रोच्या कामगिरीकडे पाहते. तेव्हा आपण कमी आहोत, मनातला न्यूनगंड काढून ठेवा, भारतीय संस्कृतीचा आपण अभ्यास करा का. आणि आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा ते लोक विचारतात, तुम्ही गीता येत असणार, तुम्हाला, तुम्ही तुकारामाची गाथा वाचलीच असणार, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलीच असणार, तेव्हा ते अभ्यासून तुम्ही ती संस्कृतीचा प्रचार करा आणि सण उत्सवामागचं वैज्ञानिक कारण समजून घेऊन तसं आपण आचरणात आणायला पाहिजे. आणि जीवनाचा उद्देश हाच आहे की इतरांच्या जीवनामध्ये आनंद फुलवा, आणि ते फुलवत असताना आपण स्वतः आनंदित होऊ शकतो हे कळतं. तेव्हा पुढच्या पिढीची जबाबदारी आहेच, प्रश्नच नाही, पण त्यापेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे, शाळेमध्ये शिक्षकांची आहे. आणि त्यांनी हे रुजवण घातलं पाहिजे, पेरलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे उद्याचा भारत देश घडवण्यासाठी हे आजची पिढी, जे विद्यार्थी बालवयात आहेत, ते नक्कीच चांगलं काम करतील आणि भारताची संस्कृतीचा अभ्यास संपूर्ण जगामध्ये होऊ शकेल. नक्की. मला वाटतं याच नोटवरती जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसं की सगळ्याचा प्रचार आणि प्रसार जसा विज्ञानाचा करतोय, दृष्टिकोन आपण तो देतोय, तसं आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सुद्धा जगभरात झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनानं आमची जबाबदारी ॲज अ पालक म्हणून आहेच, ती आम्ही करूच. पण तुम्ही सर आज इथे येऊन, जसं मी म्हटलं सुरुवातीलाच, की हा सुंदर मेळ जो आहे तो जो मी तुमच्या आयुष्यात घातला, तो आज कुठेतरी आपण लोकांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे या एकूणच सगळ्या पॉडकास्टमधनं. आणि आय होप की या दोन्हीचा सांगड किंवा ही मेळ ही पुढची पिढी घालेल. आणि जसं तुम्ही म्हणालात की एक भारत चांगलं पुढे जाऊन एक चांगलं उत्कृष्ट देश म्हणून आणखीन चांगलं नाव कमवेल, ही आपण एक अपेक्षा करूया. आणि सर, थँक्यू सो मच, तुम्ही रुबरूमध्ये आलात आणि एवढं छान आज सगळं आम्हाला चर्चा केली, मार्गदर्शन केलं. थँक्यू. तर रुबरू विथ अनुमध्ये या विषयासह आता मी इथेच थांबतोय. अशाच चांगल्या कंटेंट करता तुम्ही मात्र एलिगंट आय मीडिया यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.